नमस्कार, मी अमोल भुजबळ, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत येणेरे. खऱ्या अर्थानं आज 30 डिसेंबर आशाताई बुचके यांचा वाढदिवस आणि आशाताई बुचके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ताईंना शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं आज येणेरे गावामध्ये जी क्रांती झाली, मी अभिमानाने सांगेल की 3 वर्षे मी आज सरपंचपद भूषवत असताना आशाताईंच्या माध्यमातून येणेरे गावामध्ये करोडो रुपयांचा विकास झाला. त्यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशनसाठी येणेरे गावात 2 कोटी रुपयाची योजना. आणि आज या ठिकाणी आपण पाहत आहोत की या येणेरे गावाला जे ग्रामसचिवालयाची इमारतीचं जे आज 2 कोटीचं काम चालू आहे, यामध्ये जवळजवळ 70 ते 75 लाख रुपये आतापर्यंत आले आहेत आणि भविष्यात आत्ता पण निधी मंजूर आहेत. आणि या ठिकाणी संपूर्ण इमारत आज आशाताई बुचके यांच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी आज आपण हे जे सभागृह पाहत आहेत, 20 लाख रुपयाचा आपण जो सभामंडप या ठिकाणी दशक्रियाविधी कार्यक्रम झाल्यानंतर जेवणासाठी या ठिकाणी कुठलीच सुविधा नव्हती, परंतु आज 20 लाख रुपयाचा सभामंडप या ठिकाणी चालू आहे. आणि या कामाचे खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईल ताईंना की आपण लक्ष्मणराव सखाराम ढोले, कैलासवासी तात्या यांच्या स्मरणार्थ हा सभामंडप येणेरे गावासाठी दिला. मी ताईंचा आभार मानतो. या ठिकाणी आपण पाहतोय का हा बंधारा आहे, याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा ताईंच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र येणेरे या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं प्रसूतीगृह जे ताईंनी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर करून त्या ठिकाणी आपल्याला येणेरे गावासाठी जे प्रसूतीगृह हॉस्पिटलमध्ये एक अद्ययावत असं तयार केलं. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज येणेरे आणि परिसरातील 13 गावांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. आणि त्या आरोग्य असेल, शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॉडेल स्कूलचं आज 82 लाख रुपयाचं काम येणेरे गावामध्ये चालू आहे. आणि 82 लाख रुपयाच्या कामामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषकामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरे 2रा क्रमांक मिळवत असताना आज येणेरे गावातील जी शाळा आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी शाळेचं रूप या ठिकाणी येत्या 15 दिवसात पूर्ण होणार आहे. आणि हे काम होत असताना आशाताईंना मी धन्यवाद देईल की आपल्या माध्यमातून आज येणेरे गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आज काँक्रिटीकरणाचा निधी जर कुठेही जा, कोणत्याही गल्लीत तुम्ही बोर्ड वाचत तो फक्त आशाताई बुचके यांचा असणार आहे. आणि मी खऱ्या अर्थाने अभिमानाने सांगेल की युवराई मंदिर बंधारा असेल, शेंडेपिंपळ रस्ता डांबरीकरण असेल, त्या ठिकाणी हनुमान मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण असेल, मांजरवाडीतील गल्ल्यांचं काँक्रिटीकरण असेल, अंगणवाडीची इमारत आज 11.25 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी अंगणवाडीसुद्धा चालू झालेली आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी निधीची उपलब्धता आशाताई बुचके यांच्या माध्यमातून होत असताना अंतर्गत गटासाठी सुद्धा ताईंच्या माध्यमातून जवळजवळ मागील वर्षी 10 लाख, या वर्षी 10 लाख, अशी 20 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. म्हणजेच करोडो रुपयाचा निधी जर 3 वर्षात आशाताई बुचके यांच्या माध्यमातून जर या गावासाठी उपलब्ध झाला असेल तर भविष्यात होऊ घातलेल्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्यामध्ये येणेरे गावातून आशाताई बुचके यांना 100% आम्ही नक्कीच त्या ठिकाणी विजयासाठी येणेरे गाव लीड देणार आहे. आणि ह्या विजयाचे शिल्पकार नक्की येणेरे गाव राहील असंच या ठिकाणी सांगून मी आशाताई बुचके यांच्या बाबतीत एकच सांगेन की येणेरे गावासाठी आशाताई बुचके यांचं योगदान मोठे, म्हणूनच म्हणतो बोलो दिल से आशाताई फिरसे.